चैत्रातील पाऊस म्हणजे चैत्रगौरीला डोहाळे लागलेत असे आपण म्हणतो. तर आज दमदार विजांसह पावसाने हजेरी लावलेली आहे. आवाजात थोडासा डिस्टर्बन्स येऊ शकतो, त्याबद्दल क्षमस्व. सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा, रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण. ज्याचा उद्धार करण्याचे महाराजांनी ठरवले तो दत्त महाराजांचा भक्त. ज्याचा उद्धार करण्याचे महाराजांनी ठरवले तो दत्त महाराजांचा भक्त. आपल्या मुखात दत्तनाम येते हे काही सहजासहजी नाही. यासाठी स्वतः दत्त महाराजांनी आपली निवड केली आहे. त्यामुळे मी नामस्मरण करतो, मी पारायण करतो, मी दत्तांचे भजन करतो, मी अन्नदान करतो, मी दत्तक्षेत्री जातो, हा मीचा दत्तभक्तांनी करू नये अट्टहास. अहो, दत्त महाराजच आपणास गाणगापुरी भिक्षेसाठी, पिठापुरी पालखीसाठी, कुरवपुरी नामस्मरणासाठी, वाडी सौदुंबराज दर्शनासाठी ते बोलावतात, म्हणून आपण जातो. दत्त नाम घेण्यासाठी, दत्त चरित्र वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी तेच तर बुद्धी घालतात. महाराजांना पाहता क्षणी तेथे कर माझे जुळती अशी जेथे भावना होते तो खरा दत्तभक्त मानावा. आपल्या वेळेचा, शरीराचा, मनाचा, सर्वांचा वापर आपले सर्वस्व पणाला लावून जो दत्तभक्तीत रममाण होतो तो खरा दत्तभक्त जाणावा. दत्त महाराज जेवढे दयाळू असूनही अभाग्याची कैची नकळीही मात, तसे सर्वजणच दत्तांच्या भक्तीकडे वळत नाहीत. याचे खरोखर माऊलींना खूप वाईट वाटते. त्यांना दत्तनाम का घ्यावेसे वाटत नाही, माझ्या दत्त महाराजांच्या क्षेत्री त्यांना का जावेसे वाटत नाही, हे पाहून माझे मन खूपच हळहळते. किती दुर्दैवी आहेत ही माणसे. माझ्या माऊलीला वंदनही करत नाहीत, त्यांची स्तुतीही ते पूर्ण ऐकू शकत नाहीत. तर अशी ही दत्तांची भक्ती करणे किंवा हा जो दत्तभक्तीचा मार्ग आहे ना माऊलींनो, हा दिसतो तेवढा सोपाही नाही. इथे दत्तभक्ती करताना आपणास अनेक अडथळे येत असतात, जे आपल्याला दत्तभक्ती करण्यापासून परावृत्त करत असतात, नाही का? आळस, निद्रा, कंटाळा, इतर भौतिक प्रलोभने आपल्याला खुणावत असतात. पण खरे दत्तभक्त या पापरूपी गोष्टींना भीकी न घालता त्यांच्या भक्तीत लीन होतात. त्यांच्या प्रत्येक श्वासात दत्त महाराजांचे नाम भिनलेले असते. आपणाला उठता बसता प्रत्येक कार्य करता, विशेष म्हणजे सुखात असताना दत्त महाराजांची आठवण येते. याचाच अर्थ दत्त महाराजांनी आपला हात पकडला आहे. माझ्या माऊलीने आपली निवड केली आहे हेच खरे. त्यामुळे आपण किती सेवा करतो हे पाहणे महत्त्वाचे नसून आपल्याकडून रोज काही ना काही दत्त महाराजांची सेवा होते हे महत्त्वाचे जाण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.